न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। देश आणि राज्यातील ताज्या घडामोडी, निष्पक्ष बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24। संपादक अप्रोच शेख। जालन्यात एलसीबीचा अवैध शस्त्रांवर दणका, गावठी पिस्टल, रिव्हॉल्वर व 2 तलवारींसह तिघे जेरबंद, 58,000चा मुद्देमाल जप्त। खरपुडी बस स्थानक परिसर आणि ख्रिस्ती कॅम्पसमध्ये कारवाई। जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेनं धडक मोहीम राबवून 3 आरोपींना जेरबंद केले। या कारवाईत एक गावठी पिस्टल, एक देशी रिव्हॉल्वर आणि 2 धारदार तलवारी असा एकूण 58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई बुधवार 19 ऑगस्ट रोजी करण्यात आली। जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार पथकाने स्वतंत्रपणे माहिती संकलित करून ही कारवाई केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्रथमेश बालाजी कदम, वय वर्ष 19, राहणार खरपुडी, जालना, हा विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकानं खरपुडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 35,000 रुपये किमतीचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले। या प्रकरणी तालुका पोलीस ठाणे जालना इथं कलम 3-5-25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बस स्थानक परिसरात रिव्हॉल्वरसह आरोपी ताब्यात। दुसऱ्या कारवाईत राजेश दीपक पाचंगे, वय वर्ष 24, राहणार मधुबन कॉलनी, जालना, हा देशी रिव्हॉल्वर बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार त्याला जालना शहरातील बस स्थानक समोरील रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 20,000 रुपये किमतीचे एक देशी गावठी रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 3-5 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिसऱ्या कारवाईत पवन बबन कसबे, वय वर्ष 23, राहणार ख्रिस्ती कॅम्प, जालना, हा धारदार व तीक्ष्ण तलवारी बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ख्रिस्ती कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले। त्याच्या राहत्या घरातून 3,000 रुपये किमतीच्या 2 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 4-25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एक गावठी पिस्टल, एक देशी रिव्हॉल्वर आणि 2 धारदार तलवारी असा एकूण 58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली। जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होत असून आगामी काळातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र होण्याची